सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजेच CPCBने बिझनेसेसला 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि पोल्युशन इंडेक्सनुसार प्रत्येक कॅटेगरीला डिवायडेशन केलेलं आहे. फर्स्ट कॅटेगरी आहे रेड कॅटेगरी, ज्याचा पोल्युशन इंडेक्स आहे 60 आणि अबोव. तर हायली पोल्युटिंग इंडस्ट्री, सगळ्यात जास्त प्रदूषण या इंडस्ट्रीमध्ये केलं जातं आहे आणि याच्यासाठी खूप जास्त स्ट्रिक्टली एन्व्हायरमेंटल रूल्स अँड रेग्युलेशन असतात. कंप्लायन्सेस तुम्हाला स्ट्रिक्टली करावे लागतात. आणि याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर केमिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज येतात, पेंट डाय इंडस्ट्रीज किंवा जे मोठे मोठे इंजिनिअरिंग वर्क्स असतात ते येतात, पेपर मिल्स या कॅटेगरीमध्ये येतात. सेकंड कॅटेगरी आहे ऑरेंज कॅटेगरी, ज्याचं पोल्युशन इंडेक्स आहे 41 ते 59. तर ही मॉडरेट पोल्युटिंग इंडस्ट्रीज असते, याच्यामध्ये जास्त पण नाही कमी पण नाही, तर मीडियम पोल्युशन याच्यामध्ये होतं. तर याची एक्झाम्पल आहेत की लार्ज हॉटेल्स असतात किंवा टेक्स्टाईल युनिट्स असतील, फूड प्रोसेसिंग युनिट्स असतील, तर हे त्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड असतात. यालाही सर्टिफिकेशन करणं, डॉक्युमेंटेशन करणं कंपल्सरी आहे. थर्ड कॅटेगरी आहे ग्रीन कॅटेगरी, ज्याचा पोल्युशन इंडेक्स आहे 21 ते 40. तर यामध्ये लो पोल्युशन इंडस्ट्रीज असतात ज्यामध्ये प्रदूषण जास्त प्रमाणात नाही होत, बट यालाही कंपल्सरी सर्टिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर यामध्ये ज्या इंडस्ट्री येतात त्या अकॉर्डिंगली की बेकरी युनिट्स आहेत, असेंब्ली युनिट्स आहेत, त्याच्यानंतर जे स्मॉल हॉटेल असतात ते ग्रीन कॅटेगरीमध्ये येतात आणि यालाही की सर्टिफिकेशन करणं कंपल्सरी आहे. फोर्थ आहे व्हाईट कॅटेगरी. व्हाईट कॅटेगरीचा पोल्युशन इंडेक्स असतो 20 आणि त्याच्यापेक्षा कमी. या इंडस्ट्री पूर्णपणे नॉन पोल्युटिंग इंडस्ट्रीज असतात, त्याच्यामध्ये पोल्युशन होत नाही आहे. याच्यामध्ये सर्टिफिकेशन्स वगैरे काढण्याची काहीच गरज नसते. बट याच्यामध्ये जसं एक्झाम्पल बघितलं तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज असतील, त्याच्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील, तर अशांना सर्टिफिकेशन घेणं गरजेचं नाही आहे, बट सेल्फ डिक्लेरेशन देणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.